नमस्कार. मी सौ रसिका गणपुली. एका वेगळ्याच विषयाच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटायला आलेली आहे. आणि हा विषय आहे आपल्या सर्वांचं म्हणजे मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचा, की मुलांचं भावविश्व. आता भावविश्व जर जपायचं असेल तर त्याची सुरुवात बालपणापासूनच होती. आणि बालपण हा जीवनाचा अत्यंत मौल्यवान आणि प्रेमळ टप्पा आहे. याला अनेकदा सुवर्णकाळ असं सुद्धा म्हटलेलं आहे. या काळात मुलं निरागसता, आश्चर्य, अमर्याद कल्पना या सगळ्या क्षेत्रात गुंतलेली असतात. आणि सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे बालपणी आनंदी असणं हे मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताचा काळ जर आपण पाहिला तर अगदी 2 ते 2.5 वर्षापासून मुलं नर्सरीत जायला लागतात. आणि हे अत्यंत लहान वय असतं, त्यांना काही कळत नसतं. आणि हे अत्यंत छोटं वय असतं की हे त्यांचं बागडण्याचं वय असतं. तर हे फक्त शाळेत जाणं म्हणजे एकत्ररित्या सहवास असणं किंवा अनेक मुलांच्यात मिसळणं यासाठीच हे वय योग्य असतं. मग आपल्याला बरेच प्रश्न पडत असतात की हे नक्की कसं असावं मुलांचं भावविश्व. आणि या बाबतीत सगळ्यांनाच कुतूहल असतं. ज्यावेळेला अगदी छोट्या मुलांना आईवडील शाळेत सोडायला येत असतात, त्या शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांचं एक जग सुरू होतं. शाळेत येण्यापासूनच जेव्हा पालक विचार करायला लागतात की माझं मूल कसं पहिलं असेल किंवा कुठे बसेल, पुढे बसेल का मागे बसेल, तर असा विचार न करता त्याला जिथे रमतो तिथे त्यांनी बसून द्यायला पाहिजे. कारण इथे आपण त्याला जिथे आनंद मिळतो तिथे त्या मुलांनी रमावं हा सगळ्या पालकांच्या मनातला विचार त्यांनी तो सोडून द्यायला पाहिजे. आणि जिथे मूल रमतं तिथे त्याला आनंद कसा मिळतो ही गोष्ट प्रामुख्याने बघितली गेली पाहिजे. कारण शाळेत येताना या निरागस चेहऱ्यावर अनेक हावभाव असतात. त्यांना एक कुतूहल असतं, आश्चर्य असतं, काय करायचं याचा अंदाज नसतो, आपण कुठे जात आहोत याचा अंदाज नसतो, असे वेगवेगळे भाव त्यांच्यावर असतात. मग काही वेळा असं होतं की एखादं मुलं असं दबकत शाळेत येतं, घाबरत येतं, इकडे तिकडे बघत असं शाळेत येतं. आणि त्याचा हा चेहरा मोहरा पाहून असं वाटतं की आता हा रडणार की काय, किंवा आता हा बहुतेक इतका घाबरलेला आहे तर कसं काय करेल, कसं काय बसेल शाळेत, असं वाटत असताना त्याला नकळत ते सगळं आवडून जातं. कोणीतरी त्याला आपलं वाटायला लागतं आणि मग तो एकदम छान रमतो. याच्या विरुद्ध सुद्धा होतं. एखादं मूल असा शूरवीराचा भाव आणून अगदी आपण शाळेत जात आहोत, आपण कुठेतरी जात आहोत, आपल्याला सगळं पालकांनी कबूल केलेलं असेल ते मिळणार आहे, या आविर्भावाने येतो. आणि मग प्रत्यक्ष वर्गात आल्यानंतर ज्या वेळेला अनेक मुलं बघतो तेव्हा त्याचं अवसानच गळतं. तर असे वेगवेगळे पद्धती होऊ शकतात. पण हे सगळे नैसर्गिकरित्या होणारे गोष्टी आहेत. तर ती जशी रिॲक्ट होतात तसं आपण त्यांना होऊन दिलं पाहिजे. आणि त्यांना त्यांच्या विश्वात रमायला आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण आपल्या मतानुसार त्यांना रमवून देता कामा नये. ज्यावेळेला आईवडील मुलांना शाळेत सोडून जातात तेव्हा ही मुलं एकटक शिक्षकाकडे बघत असतात. कारण ज्यावेळेला आपल्या घरचं कोणतरी सोडून जातं आणि आता हे तुझे टीचर आहेत असं सांगतात, त्यावेळेला त्या मुलांना ते टीचर म्हणजे अक्षरशः देवासारखे वाटत असतात. आणि म्हणून ते एकटक त्यांच्याकडे बघत असतात. म्हणजे ते बाजूला वगैरे झाले तरी ते सारखे बघत असतात. आणि कारण त्यांचा विश्वास असतो की आता त्यांचा आईवडिलांवर विश्वास असतो. आणि दुसरा म्हणजे आईवडील ज्या व्यक्तीकडे मला सोडून गेलेले आहेत ती व्यक्ती जिथपर्यंत माझ्यासमोर आहे तोपर्यंत आपण सुखरूप आहोत, असं त्यांच्या मनात खूप विश्वास निर्माण झालेला असतो. कारण त्यांचा आईवडिलांवर विश्वास असतो. आणि म्हणून त्या शिक्षकाकडे ते एकटक बघत असतात. ते जरी इकडे तिकडे गेले तरी त्यांची लगेच बेचैन मन त्यांना हे करायला लागतं.
आणि ते शिक्षक आले की त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू होतं आणि इथूनच खरं सुरू होतं गुरु शिष्याचं नातं आणि शाळेची सुरुवात. तर इथून मुलांच्या वेगवेगळ्या भावविश्वाला किंवा वेगवेगळ्या जगात वावरायला सुरुवात होते. तर अशा तऱ्हेचं वाढत जाणारं भावविश्व आणि त्याच्यात होणारे बदल हे कसे आहेत, हे आपण एका यूट्यूब माध्यमाच्या सहाय्याने बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर आवडलं तर ही यूट्यूब नक्की बघा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.